प्रियानीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। गणपती बाप्पांचं आता लवकरच आगमन होणार आहे आणि आता आपण बाप्पाच्या प्रसादाची सिरीजही करणार आहोत। बाप्पाच्या प्रसादामध्ये एक महत्त्वाचा किंवा मानाचा प्रसाद म्हणजे पंचखाद्य। हे बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि बनवायलाही अगदी सोपं आहे। तर आज आपण बाप्पाचा सर्वात आवडता प्रसाद म्हणजेच पंचखाद्य करणार आहोत। अशा छान छान आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे आपण पंचखाद्य बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेतले आहे। 1 वाटी खोबऱ्याचा कीस, अर्धा वाटी खडीसाखर, 6 ते 7 खारीक, पाव वाटी ड्रायफ्रूट्स घेतले आहे आणि 2 चमचे खसखस घेतली आहे आणि वेलची पावडर घेतली आहे। सर्वात अगोदर आपण एका पॅनमध्ये 1.5 चम्मच साजूक तूप घेतला आहे। तूप चांगलं गरम झालं की हा खोबऱ्याचा कीस खमंग असा परतून घ्यायचा आहे। एकदम मंद आचेवर हा कीस आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। पंचखाद्यामध्ये 5 पदार्थांचा समावेश असतो म्हणून याला पंचखाद्य असे म्हणतात। शिवाय पंचखाद्याला आयुर्वेदिक महत्त्व आहे कारण हे बलवर्धक आहे आणि लहान मुलांसाठी अतिशय उत्तम आहे। खोबरं छान सोनेरी रंगावर परतून झालं आहे, काढून घेऊ आणि त्याच पॅनमध्ये खारीक 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचे आहे। थोडं हलकं गरम होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। खारीक परतून झाले आहे, काढून घेऊ। नंतर त्याच पॅनमध्ये खसखस 1 ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायची आहे। ही खसखसही आता परतून झाली आहे, ती आता आपण काढून घेणार आहोत। खारीक आणि खसखस हे थंड झालं आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत आणि सोबतच खडीसाखर पण टाकणार आहोत। थोडं जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण जाडसर असं मिक्सरला वाटून घेतलं आहे। आता हा खोबऱ्याचा कीस देखील व्यवस्थित असा थंड झालेला आहे। त्यात आता आपण हे मिक्सरमधून काढलेलं मिश्रण टाकून घेऊया आणि लगेचच त्यात आपण हे ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर पण टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। हे 5ही पदार्थ चांगले एकजीव झाले आहेत। मस्त असं पंचखाद्य इथे तयार झालं आहे। बाप्पाचा सर्वात महत्त्वाचा आणि मानाचा प्रसाद इथे तयार झाला आहे। तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ऑल प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। मस्त खा आणि स्वस्त राहा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।